नाशकातील धक्कादायक प्रकार, 3 अल्पवयीन मैत्रिणी रात्रभर शेतात पेरूच्या बागेत अन असा प्रकार, पालकांच्या पायाखालची जमीन सरकली. पोलीसही हादरले. नेमकं त्या अंधाऱ्या रात्री काय घडत होतं? 3 मुली घरातून बाहेर पडल्या आणि मग संपूर्ण रात्र पेरूच्या बागेत. शेवटी जे समोर आलं ते ऐकून सगळेच अवाक झाले. नाशिकमध्ये एका शांत साध्यासुध्या वाटणाऱ्या परिसरात अचानक खळबळ उडाली. दुपारपर्यंत सगळं काही सुरळीत होतं. घरासमोर अभ्यास, बोलणं, हसणं. पण काही तासातच चित्र पूर्ण बदललं. 3 अल्पवयीन मैत्रिणी अचानक नजरेआड झाल्या आणि कुटुंबियांच्या काळजाचा ठोका चुकला. त्या दिवशी दुपारी साधारण नेहमीसारखीच होती. 2 बहिणी आपल्या मैत्रिणीकडे अभ्यासासाठी गेल्या होत्या. घरासमोरच शेतात बसून तिघी गप्पा मारत, वही उघडून अभ्यास करत होत्या. जवळच घरातील मोठी व्यक्ती स्वतःच्या कामात गुंतलेली होती. वातावरण अगदी सामान्य. पण काही क्षण असे आले की सगळं बदलून गेलं. घरातील लक्ष दुसरीकडे वळताच तिघींनी एकमेकींकडे पाहिलं आणि अचानक त्या तिथून निघाल्या. कुणालाही काही न सांगता. कोणतीच चिठ्ठी नाही, कोणताही इशारा नाही, फक्त शांतपणे जागा रिकामी. थोड्याच वेळात लक्षात आलं की मुली दिसत नाहीत. आधी वाटलं जवळपास असतील, पण मग वेळ पुढे सरकत गेला. सायंकाळ झाली, अंधार पडू लागला, तरीही तिघींचा काहीच पत्ता नाही. घरच्यांची धावपळ सुरू झाली. शेजारी पाजारी चौकशी झाली. मैत्रिणींच्या ओळखीच्या ठिकाणी शोध घेतला असता प्रत्येक दार ठोठावलं गेलं, पण उत्तर एकच, इथे नाहीत. जशी जशी रात्र गडद होत गेली तसं तसं भीतीचं सावट वाढत गेलं. मोबाईलवर कॉल, संदेश, चौकशी, पण कोणताही ठोस धागा हातात लागत नव्हता. घरच्यांच्या डोळ्यासमोर अनेक भयानक शक्यता उभ्या राहू लागल्या. 3 अल्पवयीन मुली, रात्र वाढत चाललेली आणि काहीच ठावठिकाणा नाही. शेवटी परिस्थिती गंभीर असल्याचं लक्षात येताच कुटुंबियांनी पोलिसांकडे धाव घेतली. माहिती मिळताच पोलीसही सतर्क झाले. तातडीने शोधमोहीम सुरू झाली. परिसरात पथक फिरू लागले. प्रत्येक कोपरा तपासला जाऊ लागला. रात्र जशी सरकत गेली तसं तसं वातावरण अधिक तणावपूर्ण बनत गेलं. निर्जन रस्ते, सामसूम गल्लीबोळ, शेतजमीन, सगळीकडे टॉर्चच्या प्रकाशात शोध सुरू होता. पालकांचे डोळे पाणावले होते. प्रत्येक क्षण जड होत होता. या भागात काही ठिकाणी दाट झाडी, शेत आणि बागा होत्या. अंधार इतका दाट, हात पुढे केला तरी दिसणार नाही. अशा वातावरणात 3 मुली कुठे असतील, कशा असतील, सुरक्षित असतील का, या प्रश्नांनी सर्वांना अस्वस्थ केलं होतं. पहाट जवळ येऊ लागली तरी काहीच सुगावा नव्हता. शोधमोहीम थांबवण्याचा प्रश्नच नव्हता. प्रत्येक मिनिट महत्त्वाचा होता. सगळ्यांच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती. दरम्यान परिसरातील काही भाग पुन्हा तपासण्याचा निर्णय झाला. विशेषतः एका शांत, फारसं वर्दळ नसलेल्या शेताकडे लक्ष वळलं. तिथे दाट पेरूची बाग होती. झाडांच्या आड काहीही लपून राहू शकत होतं. टॉर्चचा प्रकाश झाडांमध्ये फिरू लागला. पानांची सळसळ, हलकासा आवाज आणि अचानक कुणीतरी हलल्याचं जाणवलं आणि काही सावल्या हलताना दिसल्या. शोध घेणाऱ्यांची पावलं वेगाने पुढे सरकली. दाट झाडीत हात गेल्यावर जे दृश्य दिसलं ते अनपेक्षित होतं. तिथे 3 मुली एकमेकींना बिलगून बसलेल्या होत्या. चेहऱ्यावर भीती, डोळ्यात जागरणाचं चिन्ह. संपूर्ण रात्र त्या तिथेच थांबल्या. त्यांना पाहताच सगळ्यांच्या छातीतला दगड हलका झाला. पण प्रश्न मात्र तसाच उभा, त्या इथे कशा आल्या? रात्रभर इथेच का थांबल्या? इतक्या अंधाऱ्या, निर्जन ठिकाणी? मुलींना सुरक्षितपणे बाहेर आणण्यात यश आलं. त्यांना सांभाळत पोलिसांनी आणि कुटुंबियांनी त्यांच्याकडून माहिती घेतली. सुरुवातीला त्या घाबरलेल्या होत्या, पण हळूहळू सत्य समोर येऊ लागलं. दुपारी त्या एका मित्राला भेटण्यासाठी घरातून बाहेर पडल्या होत्या. सुरुवातीला सगळं साधंच वाटत होतं, पण वेळ कसा गेला ते त्यांनाही कळलं नाही. संध्याकाळ झाली, अंधार पसरला. घरी उशीर झाला आहे, आता परत गेलो तर घरचे रागावतील ही भीती त्यांच्या मनात घर करून बसली. त्या भीतीनेच त्यांनी परतण्याचा निर्णय टाळला आणि जवळच असलेल्या पेरूच्या बागेत आसरा घेतला. रात्र वाढत गेली तशी भीतीही वाढत गेली. आसपास कोणीही नव्हतं. दाट झाडं, किर्र अंधार, अज्ञात आवाज. तरीही तिघींनी एकमेकींना धीर दिला. भीतीने थरथरत त्यांनी त्या रात्र काढण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या मनात एकच विचार, सकाळ झाली की घरी जाऊ. पण त्या एका निर्णयाने संपूर्ण कुटुंबियांना आणि पोलिसांना रात्रभर काळजीत टाकलं होतं. 10 तासांहून अधिक काळ शोधमोहीम सुरू होती. सुदैवाने कोणतीही अनिष्ट घटना घडली नव्हती. मुली सुरक्षित सापडल्या, पण या घटनेनं पालकांच्या पायाखालची जमीन सरकली होती. एका छोट्याशा भीतीने किती मोठं संकट निर्माण होऊ शकतं हे स्पष्ट झालं. नाशिकमधील या घटनेने एक मोठा धडा दिला. संवादाचा अभाव आणि रागाची भीती मुलांना चुकीचा निर्णय घ्यायला भाग पाडू शकते. त्या रात्री कोणताही गुन्हा घडला नव्हता, कोणतंही अपहरण नव्हतं, कोणताही भयानक कट नव्हता. सत्य इतकंच होतं की 3 अल्पवयीन मैत्रिणी उशीर झाल्याची भीती आणि रागावतील या विचाराने घेतलेला निर्णय. संपूर्ण रात्र त्यांनी पेरूच्या बागेत काढली आणि सकाळी सुरक्षितपणे सापडल्या. देश हादरला, खळबळ उडाली, प्रश्न निर्माण झाले, पण शेवटी समोर आलं ते एक साधं तरीही धोकादायक वास्तव. भीतीमुळे घेतलेला एक निर्णय किती मोठा गोंधळ निर्माण करू शकतो.